ठाकरे आमच्या बाईची नात आज या कीर्ती माझे लाडके बंधू शेखर गजे आणि माझा प्रेमाचा सागर माझी आजी आपल्या सगळ्यांना सोडून गेली आहे. दोरी तुटली या संसाराची, शोभा गेली गजे घराण्याची. असा हा माझा लाडका भाऊ शेखर गजे आपल्याला करुण अंतकरणाने सोडून गेला. त्याच्या पश्चात त्याचे आई वडील, बायको, 2 मुलं, भाऊ, भाऊजाई, पुतणे एवढा सगळा परिवार तो मागे सोडून गेला. शेखरने असं करायला नको होतं, पण देवाने त्याला बोलवल्या कारणाने कुठल्याही निमित्ताने त्यांनी स्वतःला ओढून घेतलं त्यामध्ये. मागच्या या शेखरला माझ्या आणि माझ्या पूर्ण परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. आता माझा मायाचा सागर आमची बाईबद्दल काय सांगायचं तर महाराजांनी सगळंच सांगितलं बाईबद्दल. बाई म्हणजे एक असं मन मिळावं प्रेमळ व्यक्तिमत्व होतं की तिच्या आसण्याने घराला घरपणाची शोभा होती. काल मी मुंबईवरून येत होते तर रस्त्यात मला एवढं दुःख झालं की अरे आपण चाललोय कुणासाठी, पण तिथं आमची बाईच नाहीये, मग जाऊन फायदा काय. एवढं माझं अंतकरण भरून आलं होतं. माझ्या बाईचा स्वभाव इतका गोड, इतका मनमिळाव, कुणीही पाहुणार आवड एवढे कधीही बाई त्याला आदरातिथ्य नेहमीच करायची. तहानेला पाणी, भुकेलेलं जेवण हा बाईचा स्वभाव. बाईचं मायेने मनोरपूर. बाईचं मायेचं गाणं सगळं वारकरी कामदार होतं. बाई नेहमी म्हणायची माझा बाप लय मग मोठा बजला होता, त्याचा आवाज लय चांगला होता. बाईचे वडील तर आम्ही पाहिले नाही, पण बाईचे भाऊ मात्र जवळून पाहिले. बाईच्या बाईचे 2 भाऊ, दोन्ही भाऊ अत्यंत स्वभावाने होते. बाईचा लहान भाऊ नेहमी बाईच्या माहेरी येऊन स्वतःचं गायनाचं कृत सादर करायचे. तर बाईला इतकं अंतकरण फुलून यायचं, अगं माझा भाऊ आलाय, माझा सावकार आलाय, सावकार मामा नाव आमच्या बाईच्या गावाचं, माझा सावकार आलाय. बाई लगेच मंडपात घेऊन मग इथं कीर्तनाचा कार्यक्रम सावकार मामाला बोलावणं होतच होतं. बाईच्या पोटी 4 वाजतांनी जन्म घेतला, ते पण गायक, आणि बाईचे नातू पण मृदुंगणी. एवढा सगळा बाईचा म्हणजे वारकरी संप्रदायाशी बाई एवढी कनेक्ट होती की ती स्वतः सुद्धा गायकच होती. लग्न शेवंती बाईशिवाय होतच नव्हती. शेवंतीला बाईच्या वेळा ऐकल्याशिवाय तर कुणाला चैनच पडत नव्हती. बाईचा आवाज एवढा मंजूर, त्यात आमचा जरा कमी आहे, पण बाईचा आवाज एवढा गोड, सुंदर, सुरेख. बाईच्या ओळीशिवाय बाई पुढे म्हणायची आणि बाईच्या मागं सगळ्या बायका म्हणायच्या. माझी बाई आडवी, अशिक्षित, पण सगळ्यात ओव्या तोंड पाठ तिच्या. अशी माझी बाई सगळं वारकरी संप्रदायातून स्वतः शिक्षित नसताना सगळ्यांना शिक्षित केलं. नातींना, लेकांना, सगळ्यांना तिच्या परीने जेवढं होईल तेवढं शिक्षण दिलं. सगळे नातू नाती सगळ्या ज्याच्या त्याच्या घरी व्यवस्थित सेट आहे. बाईला 4 बहिणी, त्यात भजनी, त्यात बी माईचा आवाज एकदम मंजूर. बाई आकाश एवढी माझी आजी, तिच्या डोंगरा एवढे नातेवाईक. माझ्या आजीची लई इच्छा होती माझ्या सुवर्णाने भाषण करावं. तिला सांगायचंच होतं तिला किती नातेवाईक आहे हे तू माझ्या डायव्हरच्या दिवशी सांग, हे मला आवर्जून सांगितलं होतं. पण बाई जिवंत होती तेव्हा पण मी तिला हे सगळं ऐकवलं होतं. म्हटलं बाई तू त्या दिवशी नसणार आहे ऐकायला, सगळा समुदाय असणार पण तू नसणार. तू ऐक, तुला किती नाते होते, तुला किती नातेवाईक येते, तू ऐक, तुझ्या कानाने ऐक. तेव्हा मी स्वतः बाईला ऐकवलं होतं. पण आज बाई तुझ्या इच्छेसाठी पुन्हा एकदा सगळ्या समुदायाला जगाला ओरडून सांगते, तुझा डोंगरा एवढा नातेवाईक आहे. बाईला 4 मुली, 4 मुलं. आता तुम्ही म्हणाल बाईला तर 3च मुली आहे, चौथी कुठून आली. पण ती मुलगी म्हणजे आमच्या पाहुणदारांनी मुंबईला आणलेली माझ्या आत्या, रांजणगावची आत्या. 20-25 वर्ष झाले या प्रेमाच्या नात्याला. आज माझ्या रांजणगावच्या आत्या सहकुटुंब सहपरिवार रांजणगाववरून इथं आले. रक्ताचे नाते तर लांबून येतातच हो, पण प्रेमाची नाते यायला पण प्रेम स्वभाव पाहिजे. या रांजणगावच्या आत्याचं प्रेम आणि आमची बाईची माया याच्यावरूनच दिसते आमची बाई कशी होती ते. बाईला 4 सुना, 4 जावई. माझ्या बाईला नातवंड 26 होती. 26 नातवंड आहेत, त्यामध्ये 7 नातसुना आणि 15 जावई आहेत. बाईला 39 पतवंड आहेत आणि 7 नितवंड आहेत. असा बाईचा एवढा मोठा जनसमुदाय आहे. बाई तू ऐकलंस का तुझे नातेवाईक नातवंड किती आहेत. पवित्र तुमची स्मृती, अनंत तुमची माया,
नित्य असू द्यावी आमच्यावरती अखंड तुमची छाया. जाता जाता एवढंच सांगाल, बाई तुझ्यासारखी आजी इथून पुढे आयुष्यात कधीच